आज मस्त घरच्यांसाठी मी चिकनची भाजी बनवलेली होती, काळ्या मसाल्याची चिकनची भाजी. अगदी टेस्टी झालेली होती, झणझणीत. आणि अगदी मी भाताबरोबर खूप पोटभर जेवण केलं. तर त्यासाठी मी काय केलं होतं की मॅरिनेट करून ठेवलेलं होतं चिकन. अगदी 1 तास आपण ठेवायचं आहे. त्यासाठी मी अद्रक लसूण पेस्ट घेतलं होतं, हळद, गरम मसाला आणि दही, कांदा, कोथिंबीर आणि मीठ. तर हे व्यवस्थित मॅरिनेट करून मी तब्बल 1 तास तरी मॅरिनेट करून ठेवलेलं होतं. त्यानंतर एकीकडे फोडणी देण्यासाठी मी तेजपान, लवंगा, मिरे आणि दालचिनी आणि कांदा हे व्यवस्थित परतून द्यायचं आहे. आणि तेल अगदी थोडंसं टाकायचं आहे, कारण चिकनला थोडंफार तेल सुटतं, त्याच्यामुळे जास्त तेल टाकायची गरज नाही आहे. तर व्यवस्थित असं हे मिक्स करून घेणार आहे. मी त्यामध्ये गरम पाणी टाकलेलं आहे. गरम पाणी आपण का टाकतो, कारण की ज्यावेळेस आपण चिकन परतून घेतो त्याला ऑलरेडी ते गरम झालेलं असतं आणि थंड पाणी टाकल्यावर ते पटकन शिजत नाही. त्यामुळे आपण अशा पद्धतीने करणार आहोत. मसाल्यासाठी तुम्ही बघू शकतात फक्त कांदा, कोथिंबीर, टमॅटो, अद्रक लसूण पेस्ट तर व्यवस्थित दळून घेतलेलं आहे. एकीकडे फोडणी ते मी टाकत आहे. व्यवस्थित याला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. त्यामध्ये लाल तिखट, गरम मसाला, मटण मसाला आणि हळद हे व्यवस्थित. हळद थोडीशीच टाकायची, कारण की आपण पिवळ्या रस्स्यासाठी हळद टाकलेली होती. तर हे बघा व्यवस्थित तेल सुटलेलं आहे, झटपट अशी झालेली आहे, काहीच वेळ लागलेला नाही आहे. त्यानंतर जे आपण उकळलेलं आहे ते मी त्यात टाकलेलं आहे. वरून पाणी काहीच टाकायचं नाही आहे, जे आहे तेच टाकायचं आहे. तर ह्याला अगदी गॅस कमी करून 10 मिनटं शिजून द्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने खूप छान झाली, इतकी टेस्टी झाली होती भाजी. भाताबरोबर आणि भाकरबरोबर आम्ही खूप पोटभर जेवण केलं. खूप मस्त. तुम्ही अशी झटपट अशी बनवून बघा. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझं चॅनल. तर अशाच वेगवेगळ्या रेसिपीसोबत आपण पुन्हा पुन्हा भेटतच राहू. तोपर्यंत बाय. खात राहा आणि मस्त राहा.